8 दिवसापासून आमरण उपोषण माझं चालू आहे. समाजाला एसटीचे म्हणजे आदिवासी टोकरी कोळी ढोरकोळी मल्हार कोळी जमातीला सुलभपणे प्रांताधिकारी व जात पडताळणी अधिकारी यांच्याकडून एसटीचे प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे, जात कुठे अटी न लावता याच्यासाठी उपोषण सुरू आहे. परंतु हे शांततेने उपोषण सुरू असताना एकही अधिकारी 8 दिवस मरायला टेकले तरी बघायला येत नाही. प्रांताधिकारी नाही, जात पडताळणी अधिकारी नाही. त्याच्यामुळे संतप्त भावनेने आमच्या बांधवांनी आज इथं रस्त्यावर रास्ता रोको केला. रास्ता रोको शांततेने करत असताना पोलीस बांधवांनी आमच्या कार्यकर्त्यांना उचलून दिला. तर पोलिसांनी सहकार्य तर केलेलं आहे आतापर्यंत, पण पोलिसांनी निदान अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे की 8 दिवसापासून त्या महिला इथं रोडवर पडलेल्या आहेत, मरायला ठेकलेल्या आहेत. आणि असं असताना आमच्या अधिकारासाठी आम्ही मांडतोय, तर आमचं म्हणणं त्यांनी मांडायला पाहिलं अधिकाऱ्यांपर्यंत. आणि धुळे प्रशासनाचा धिक्कार करतो आम्ही. 8 दिवसापासून इथं कोणी प्रांत ढुकायला आला नाही, जात पडताळणीवाला अधिकारी ढुकायला आला नाही. त्यांना म्हणजे कसलीच गरज नाही जनतेची पडलेली नाही. त्यांना कुठं पण जायचं पैसे भरून जातीचा दाखला काढत